ज्ञान विद्या रूप प्रकाश निर्माण होणे म्हणजे त्याच्या मनामध्ये एक विद्येच्या प्रती एक भावना उत्पन्न होते, एक श्रद्धा उत्पन्न होते, एक करुणा उत्पन्न होते, ज्यांच्यामुळे मूल्यवान सत्य त्याला समजते. ज्याला ज्ञानाची प्राप्ती होते ना त्याला खरोखर भगवान बुद्धाच्या ज्ञानामधलं कटू सत्य आणि मूल्यवान ज्ञान त्याला सत्य समजून येते. किंवा आपण जे काही करत आहोत ही गोष्ट सत्य आहे की असत्य आहे आपल्या मनाला समजून येते ना. मग आता भगवान बुद्धांनी आर्य सत्य स्पष्ट दिसू लागतात आपल्याला. म्हणजे 4 आर्य सत्य भगवान बुद्धांनी सांगितलेले आहे ना. किंवा सुख आहे, दुःख आहे, कारण आहे, त्याचं निवारण आहे आणि त्याचा मार्ग आहे. त्याचा मार्ग कोणता आहे? 4 आर्य सत्याचा मार्ग कोणता सांगितला भगवान बुद्धांनी? किंवा या जीवनामध्ये सुख आहे, दुःख आहे, कारण आहे आणि त्याचं निवारण म्हणजे आर्य अष्टांगिक मार्ग. म्हणून या ठिकाणी तेव्हा त्याला तो स्पष्ट करून त्यांना दिसते. तेव्हा साधकास अहर्निशील प्रयत्नामुळे खरे ज्ञान नाशमय, खरे जे जग हे अखेर हे जग नाशमय आहे. भगवान म्हणतात, बनते लागते या ठिकाणी म्हणतात किंवा आपण आपल्याला स्पष्ट जर आर्य सत्य आपल्याला समजले आणि आर्य सत्य म्हणजे आर्य सत्य आपल्याला समजल्याच्या नंतर त्यानंतर आपल्याला तेव्हा खरोखर आपल्या मनामध्ये समजते किंवा आपल्याला खरोखर आता काही ना काही आपल्या प्रयत्नामुळे आपल्याला प्राप्त झालं. आखरी त्याला हे जग समजते की हे जग नाशमान आहे. जो व्यक्ती जन्माला आला त्याला एक ना एक दिवस मरावं लागते. या जगातून निघून जावं लागते. कारण की संपूर्ण जीवन जगण्याकरिता कोणी या जगामध्ये आलं नाही. म्हणून या जगात दुःख आहे म्हणतात. दुःख आहे आणि आत्मा ही वस्तू मुळीच अस्तित्वात नाही म्हणतात. जो व्यक्ती मेला म्हणतात, जो व्यक्ती या जगातून निघून गेला, आत्मा गित्मा काही नाही राहत म्हणतात या ठिकाणी. ती अस्तित्वातच नाही. बुद्ध धर्म संघामध्ये कोणी म्हणते ना की हा व्यक्ती गेला आता म्हणजे हा व्यक्ती मरण पावला, याची आत्मा या जागेवर मरण पावला, याची आत्मा या ठिकाणी भटकणार आहे, ही आपली काल्पनिक आहे. त्याचं काहीच नाही राहत, कोणतीच गोष्ट नाही राहत. त्याचं मसन काहीतरी झोपला ना कोणी तर काहीच नाही होत. कारण की तसं काही नाही काय म्हणतात या ठिकाणी भगवान म्हणतात की आत्मा ही वस्तू मुळीच नाही आहे म्हणतात. या सत्याचे स्पष्ट आकलन होते म्हणतात. किंवा आत्मा वगैरे असं भूत प्रेत वगैरे असं काही गोष्ट बुद्ध धर्म संघामध्ये त्या गोष्टीला तारा नाही आहे म्हणतात. हे स्पष्टपणे आकलन होते. कृपया करून उपमेच्या द्वारे मला समजावून सांगता काय? म्हणजे मिलिंद राजाला एवढ्या स्पष्टीकरणामध्ये जरी समजावून सांगितलं तरी ते काय म्हणत होते बनतेंना की बनते एक आणखी उपमा देऊन आम्हाला स्पष्टीकरण करून सांगावे. कृपा करून ठीक आहे मी सांगतो. महाराज समजा एखाद्या अंधार कोठडीत कोणी मनुष्य हातात जळता दिवा घेऊन गेला. काय म्हणतात या ठिकाणी म्हणते नाट्य, जर एखादी लय दिवसाची बंद कोठारी असली, कोठी खूप अंधार त्याच्यामध्ये खूप जुन्या काळामधलं ते, आणि तो मनुष्य जळता दिवा त्याच्यामध्ये घेऊन गेला असता तर काय घडते ते सर्वत्वात तिथून तो सर्व अंधार निघून जातो. त्या दिव्याने तो अंधार बाजूला होतो आणि तिथं काय होतो प्रकाश निर्माण होतो. पसरतात प्रकाश आणि त्यामध्ये प्रकाश पसरतो आणि त्या कोठडीतील सर्व जीत वस्तू ज्या वस्तू त्यामध्ये असतात त्या वस्तू त्या ठिकाणी आपल्याला दिसून स्पष्टपणे दिसू लागतात. तसेच हे आहे महाराज, ज्ञान लाभ होतात. अविद्या रूपी जे अहंकार नाश पाहून विद्या रूपीचा प्रकाश आपल्याला होतो म्हणतात. जसं एखाद्या बंद घरामध्ये म्हणतात तो दिवा दिला तर त्यातल्या वस्तू आपल्याला दिसू लागतात म्हणतात. आणि तशाच प्रकारे म्हणतात जर आपल्याला महाराज तशाच प्रकारे आपल्याला जर ज्ञानाचा लाभ होतो, आपल्याला ज्ञानाची कल्पना जर समजली, आपल्याला ज्ञानाचा लाभ जर झाला आपल्याला, तर आपल्यामधली आपल्या मनामधली आपल्या शरीरामधली आपली किती हाताची काय आहे 3.5 हाताची आपली काय आहे. तर ते 3.5 हाताच्या कायेमधलं या शरीरामधला जे काही अंधार आहे तो अंधार नाश पावते आणि विद्या रूपी आपल्या शरीरामध्ये आपण प्रकाश उत्पन्न करतो. प्रकाश उत्पन्न करणं आणि आपल्या शरीरामध्ये अंधार उत्पन्न करणं हे कोणाच्या हाती आहे? आता बुद्धाच्या हाती आहे की माणसाच्या स्वतःच्या हाती आहे?
स्वतःच्या हाती आहे ना. स्वतःमध्ये अंधार उत्पन्न करणं आणि स्वतःमध्ये प्रकाश उत्पन्न करणं हे कोणाच्या हाती आहे? ज्ञान घेणं आणि ज्ञान देणं हे कोणाच्या हाती आहे? फक्त स्वतःच्या हाती आहे. भगवान बुद्ध तो मार्ग दाखवतात. कोणीही जो काही सांगेल तुम्हाला तो मार्ग दाखवते. भगवान बुद्धांनी स्पष्टपणे सांगितलं की मी देव वगैरे नावाची कल्पना माझ्या मनामध्ये माझ्या प्रती समजू नका. मी फक्त आणि फक्त मार्गदर्शन करतो. तुम्हाला चालण्याचं काम सर्व तुमचं आहे म्हणतात. म्हणून आपण ते आपल्यामधला जे काही आहे तो अंधकार आपण नाश करतो आणि त्या ठिकाणी आपण प्रकाशमान उत्पन्न करतो. स्पष्टपणे आपल्याला आपल्या स्वतःचं त्या ठिकाणी दर्शन घडते म्हणतात. तेव्हा साधकास समजते किंवा हे खरोखर आपल्या प्रयत्नामुळे झालं. काय समजते त्याला? आपल्या प्रयत्नामुळे झालं. आपण जर का देव नावाच्या संकल्पनेमध्ये राहिलो असतो तर आपण तसं निघून गेलो असतो आणि मरेपर्यंत सुद्धा आपल्याला कोणती गोष्ट प्राप्त झाली नसती. म्हणून या ठिकाणी भगवान म्हणतात, बनते नागसेन या ठिकाणी म्हणतात की प्रयत्नामुळे खरोखर हे जग आपल्याला दिसलं किंवा अनित्य आहे आणि जगात दुःख आहे आणि आत्मा ही वस्तू मुळीच नाही आहे म्हणतात, आहे ना. म्हणून या ठिकाणी सत्याचं स्पष्टीकरण आपल्याला आकलन शक्तीनं यामधून ज्ञानाचं स्पष्टीकरण काय आहे ते आपल्याला समजलं की कोणीही कोणाचा नाही. जे काही प्राप्त करावं लागेल ते माणसाला माणसाच्या बुद्धीच्या आणि दिमागाच्या जोरावर प्राप्त करावं लागणार आहे म्हणतात. कोणाच्या मनाचा गुरु कोणी नाही आणि कोणाच्या मनाचा चेला पण कोणीच नाही म्हणतात. म्हणून या ठिकाणी म्हणते उत्तम, खूप चांगल्या अस्तित्वामध्ये तुम्ही मला उपमा दिली म्हणतात. याच्याबद्दल मी साधुवाद देतो म्हणतात. तुम्हाला खूप चांगल्या प्रकारे साधुवाद देतो म्हणतात मी तुम्हाला. एका कार्यात सर्व धर्माचा सहयोग म्हणतात. राजा मला म्हणते सर्व धर्म एकत्र येऊन म्हणजे सर्व प्रकारचे धर्म एकत्र येऊन कोणते एखादे कार्य करतात काय? म्हणजे सर्व काही धर्म म्हणतात एखादे येऊन जर कोणते एखादे कार्य करतात काय? या ठिकाणी महाराज मध्य नागसेन म्हणतात, होय महाराज, वर सांगितलेले सर्व धर्म अगदी एकजुटीने तृष्णा समूहाचा नाश होते म्हणतात. तृष्णा जे माणसाच्या मनामध्ये जे काही तृष्णा लागते म्हणतात तर त्या तृष्णेचा नाश तो करू शकते म्हणतात आणि करून घेऊ शकते म्हणतात. म्हणते हे कसे बरं? कृपा करून उदाहरणाने मला समजावून सांगा. तृष्णा म्हणजे काय आणि नाश म्हणजे काय आणि ते एकजुटीने येऊन म्हणजे कशाच्या आधारावर नाश करू शकतात हे साधं उदाहरण देऊन मला समजावून सांगावे. महाराज हत्ती घोडे रथ आणि पायदळ शिपाई यांच्या अगदी वेगवेगळ्या फौजा असून देखील शत्रूला हरवण्याचे हे एकत्र काम करतात म्हणतात. या ठिकाणी साधी उपमा दिली त्यांनी. किंवा हत्ती घोडे रथ आणि पायदळ जो शिपाई चालणारा आहे म्हणतात ते अगदी वेगवेगळ्या फौजा बनवतात म्हणतात. आता प्राण्याची एक फौज असते, सिंहाची एक फौज असते, हरिणांची एक फौज असते, सर्पांची एक फौज असते, मुंग्यांची एक फौज असते. प्रत्येक प्राण्यांची एक फौज असते ना. ते माणसामध्ये नाही येऊ शकत, काम करू शकत आणि आपण त्यांच्यासोबत बरोबर जाऊन काम नाही करू शकत. शिपाई त्यांच्या बरोबर जाऊन काम नाही करू शकत आणि शिपायाच्या बरोबर ते येऊन काम नाही करू शकत. किती साधे आणि सिंपल ते भरती नागसेनांनी त्यांना उपमा दिल्या कशाहून. आणि ते एकत्र काम म्हणजे ते शत्रूला हरवण्याचे एकत्र काम करतात. त्याप्रमाणे अनेक प्रकारचे पुण्य धर्म एकजुटीने त्यांना तृष्णा समूहाचा नाश करण्याचे एक कार्य पार पाडतात. मतलब या फौजा एकत्र असून म्हणजे या फौजा वेगवेगळ्या जरी असून देखील ते एकत्रच काम करतात. शत्रूला ते त्यांच्या रीतीनं शत्रूला हरवण्याचं काम करतात म्हणतात आणि हे यांच्या शस्त्रांनी हरवण्याचं काम करतात म्हणतात. म्हणून ते त्यांचं काम हे यांचं काम यांच्या पद्धतीनं पार पाडतात आणि हे यांचं काम म्हणतात यांच्या पद्धतीनं पार पाडतात. सर्व प्रकारचे या ठिकाणी ते पुण्यकर्म एकजुटीने तृष्णा समूहाचा नाश करण्याचे एक कार्य पार पाडतात असे या ठिकाणी उल्लेख सांगितलेला आहे. पण ते अगदी बरोबर आपण सांगितले, अगदी
बरोबर आपण सुंदर प्रकारे मला सांगितले. आता प्रकरण आहे दुसरे किंवा लक्षण आणि प्रश्न पुढे चालू आहे. वस्तूच्या अस्तित्वाची प्रक्रिया म्हणजे जे काही वस्तू असेल त्या वस्तूच्या अस्तित्वाची प्रक्रिया काय होते. या ठिकाणी राजाने प्रश्न केला. म्हणते आपण जन्मात आलेली व्यक्ती आणि पोडा व्यवस्थेची व्यक्ती या दोन्ही व्यक्ती एकत्र असतात की बदलू शकतात की भिन्न असतात म्हणतात. राजाने हा प्रश्न केला की आपण जन्माला आलो आणि आपण पण एक व्यक्ती आहोत आणि पोडावरील व्यवस्थेची जी काही व्यक्ती आहे म्हणतात या दोन्ही व्यक्ती एकत्र आहेत की हे भिन्न आहेत की हे बदलू शकतात. कृपया करून म्हणते मला उदाहरण देऊन याच्या बाबतीत समजावून सांगा म्हणतात. महाराज मग ते उदाहरणामध्ये समजावून सांगतात. महाराज समजा एखादी